श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सर्व पितृ अमावस्येचे सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी पिंडदान किंवा तर्पण त्या सर्व पितरांसाठी केले जाते ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही किंवा काही कारणास्तव ज्यांचे श्राद्ध पूर्वी करता आले नाही, म्हणून ती सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदा सर्व पितृ अमावस्या ही विशेष महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहणही होणार आहे. पितृपक्षाची समाप्ती ही सर्व पितृ अमावस्येला होते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणे, श्राद्धाची तिथी आणि पिंडदान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी केलेला कोणताही उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. म्हणूनच काही प्रभावी सेवा व उपाय आजच्या दिवशी नक्की कराव्यात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशीला ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागेल आणि तुम्हाला असलेला प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजचा दिवस हा पितरांच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे. यानंतर पुढच्याच वर्षी आपल्याला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे कळत नकळतपणे तुमच्या हातून घडलेल्या चुकांबद्दल तुम्हाला तुमच्या पितरांची क्षमा मागायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावेत यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हे उपाय केल्याने काय होईल, जर आपल्या हातून एखादी चूक घडली असेल तर ती माफ होईल आणि आपल्या हातून जर एखादी सेवा त्यांची राहून गेली असेल, जसं की काही लोकांकडून श्राद्धविधी वगैरे केले जात नाहीत, वेळेअभावी म्हणा किंवा काही कारणास्तव, तर ते हे उपाय करूनही पितरांचे आशीर्वाद मिळू शकतात. यामुळे देखील पितृ तृप्त होतात. पितरांची सेवा न केल्याने पितृ नाराज होतात आणि रागावलेले पितृ आपल्याला प्रखर पितृदोष निर्माण करतात. आणि मग हे जर दोष आपल्याला असतील तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. जोही पैसा घरामध्ये येतो तो फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील, अनावश्यक खर्च असतील, बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला करावे लागतात आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसणं आणि कर्जबाजारीपणा होणं हे पितृदोषाचं एक प्रमुख कारण असू शकतं. या व्यतिरिक्त इतर अनेक समस्या आहेत, ज्यामध्ये तुमच्या मुलाबाळांविषयक काही समस्या असतील, जसं की तुमच्या घरामध्ये असलेली मुलं तुमचं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा तुमची मोठी मुलं आहेत, उपवर आहेत, लग्नाला आलेली आहेत, तरी देखील त्यांच्या लग्नाचे योग जुळून येत नसतील, काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या मार्गामध्ये येत असतील. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की खूप वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही त्यांना संतान प्राप्ती होत नाही. काही जणांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांचं लग्न व्यवस्थित प्रकारे होतं, मुलं-बाळही झालेली असतात, पण तरी देखील त्यांचं लग्न टिकत नाही. काही ना काहीतरी अडथळे येतात आणि ते लग्न जे आहे ते मोडतं, घटस्फोट होतात. तर यासारख्या समस्या देखील तुम्हाला असलेल्या पितृदोषामुळे उद्भवतात. कारण तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले दोष तुमच्या पती-पत्नीमध्ये सतत वादविवादास कारणीभूत ठरतात आणि मग तुमचे वादविवाद एवढे विकोपाला जातात की त्यामुळे तुम्हाला ही समस्या जी आहे ती आयुष्यामध्ये उद्भवते. तर ज्या काही समस्या आहेत तर ते पितृदोषाची लक्षणं असतात. तर हे पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षामध्ये आपल्याला ही संधी लाभते. त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी. तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक स्त्री जी असते ती 2 कुळाचा उद्धार करते, त्यामुळे तिला दोन्हीकडचे पितृदोष असतात. पण आता माहेरच्या पितृदोषासाठी ती काही सेवा उपाय घरामध्ये करून ते पितृदोष घालवू शकते. कारण माहेरचेही श्राद्धविधी करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे या या साध्या सेवा करून आपण आपल्याला असलेले दोष नाहीसे करू शकतो. तसं तर प्रखर पितृदोष नष्ट करण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण त्या प्रत्येकाला परवडतीलच असं नाही. म्हणून हे हे जे उपाय आहेत, आज आलेल्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की करावेत. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी काही उपाय शेअर केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा.
यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल आणि पितरांचा भरभरून असा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आता तुळशीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू कधी अर्पण करायची, तर संध्याकाळी तुम्ही नक्की आवर्जून अर्पण करा. तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ जी असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. आपल्या घरातली अलक्ष्मी आपण अमावास्येच्या दिवशी घालवतो. तर त्या वेळेमध्ये तुम्ही करा आणि पितृ जे आहेत ते आपला आज निरोप घेणार आहेत. त्यामुळे ही सेवा आपल्याला तुळशीजवळ करायची, कारण आपले पूर्वज जे आहेत ते उंबरठ्या बाहेरच थांबलेले असतात आणि आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे तुळशीसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. बघा, दिवे लागणीच्या आधी आपण आपल्या घराची स्वच्छता म्हणजे झाडझूड वगैरे करून घेतो. त्यानंतर मग आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची, कारण कुठलीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. आता देवासमोर ही सेवा केल्यानंतर मग आपल्याला तुळशीसाठी देखील एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. कारण आज अमावास्या आहे. अमावास्येच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीसमोर एक शुद्ध गाईचा दिवा लावत असतो. तर दिवा घ्यायचा आहे. सोबतच एक ताट तुम्हाला घ्यायचं आहे, ज्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत आणि हा दिवा त्यामध्ये ठेवायचा आणि धूप देखील घ्यायचा आहे. आता तुळशीसमोर जो उपाय आपल्याला करायचा आहे, त्यासाठी एक वाटी घ्यायची, स्टीलची घ्या. छोटीशी वाटी घेतली तरी चालेल. त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. आता हे गंगाजल घेत असताना आपल्याला तसंच टाकायचं नाही, तर आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तर त्या वाटीमध्ये आपल्याला गंगाजल टाकत असताना जेव्हा तुम्ही बॉटलमधून गंगाजल एक वेळा टाकलं, तेव्हा ओम पितृदेवाय नमः, परत दुसऱ्यांदा ओम पितृदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला 7 वेळा हे गंगाजल वाटीमध्ये टाकायचं आहे. वाटीमध्ये हे गंगाजल टाकल्यानंतर ते ताट घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीची संध्याकाळी आपण पूजा जी आहे ती दुरूनच करायची, कारण संध्याकाळी आपण कोणत्याही झाडाला किंवा रोपाला स्पर्श करू नये. तर दुरूनच आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. जो दिवा आपण नेलेला आहे तो तुळशीवरून ओवाळून घ्यायचा आणि तुळशीसमोर तो ठेवायचा. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि वाटीमध्ये नेलेलं हे जे गंगाजल आहे ते आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचं आहे. संध्याकाळी आपण तसंही जल अर्पण करत नाही, त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्हाला तसा करायचा आहे. तर वाटी जी आहे ती तुळशीच्या कुंडीमध्ये म्हणजेच तुळशीच्या रोपाजवळ ठेवायची आहे. आता किती वेळ ठेवायची, तर संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान ठेवा किंवा तुम्ही रात्री 12 पर्यंत ठेवू शकता. रात्री 12च्या नंतर आपले पूर्वज जे आहेत ते पितृलोकात परत जाणार आहेत. तोपर्यंत हे गंगाजल जर तुळशीमध्ये ठेवलेलं पितरांना दिसलं, तर ते हे गंगाजल पाहून तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. तर गंगाजलमध्ये आपण ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप केलेला आहे. त्यामुळे ते गंगाजल जे आहे ते पितरांसाठी समर्पित झालेलं आहे. तर हे गंगाजल आपण तुळशीच्या रोपामध्ये ठेवल्यानंतर मग आपण जेवढा वेळ ठेवलेला आहे, अगदी 1 तास ठेवू शकता, 2 तास ठेवू शकता किंवा तुम्ही रात्री 12 पर्यंत ठेवू शकता. त्यानंतर ही गंगाजल ठेवलेली वाटी जी आहे ती तुम्हाला घरात घेऊन यायची आहे. आता या वाटीमध्ये असलेल्या गंगाजलचं आपल्याला काय करायचंय, तर पहा, यामध्ये आपल्याला एक जे आंब्याचं पान असतं, ते आंब्याचं पान घ्यायचं आहे. त्याचं टोक आपल्याला या गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर हे गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. हे गंगाजल संपूर्ण घरामध्ये शिंपडा, जेणेकरून जेही पितृदोष आपल्या घरामध्ये आहेत, जेही नकारात्मकता घरामध्ये आहे, ती या गंगाजलच्या प्रभावामुळे संपूर्णपणे नष्ट होईल. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. उर्वरित गंगाजल जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता, तुळस सोडून. कारण यावरती आपण जी सेवा केली होती ती पितरांसाठीची सेवा होती. त्यामुळे तुळशीला हे गंगाजल आपल्याला टाकायचं नाही, कारण तुळस ही देखील एक देवता आहे. त्यामुळे इतर झाडांच्या मुळाशी तुम्ही हे गंगाजल टाकून देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टकचं पठण करायचं आहे. आजच्या दिवशी पितृ अष्टक तुम्ही नक्की पठण करा. पितृ अष्टक तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल किंवा तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. तर Googleवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळालं, तर ते तुम्ही पठण करायचं आहे आणि पितरांसाठीची ही सेवा जी आहे ती तुम्हाला आजच्या दिवशी करायची आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ही सेवा केल्यानंतर तुमचे पूर्वज परत जातील, तेव्हा ते तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील आणि तुम्हाला असलेले सर्व पितृदोष, तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष नाहीसे होतील. उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर नवरात्रीच्या आधीच आपण ही सर्व सेवा केल्यानंतर आपल्याला देखील एक मानसिक समाधान मिळेल आणि आपल्या हातून पितरांची तोडकी-मोडकी का होईना सेवा घडली, तर हेही एक वेगळं समाधान आपल्याजवळ असेल. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आलेल्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.